निघतो? मी एवढ्या वर्षापासून शेती करतोय. थोडं माझं क्षेत्र आउटसाईडला आहे, तर पाणी कमी पडतं. पण दुसरे व्हरायटीज तिथं निघालेली नाही आहे. पाणी कमी असतानाही ही व्हरायटी चांगली निघालेली आहे. पाणी खूप कमी लागलं आहे. अच्छा, म्हणजे नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मोरे संदीप केदार, राहणार केरसाने, तालुका बागला, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर? 7588 17 68 86. बरं, कोणत्या कंपनीचं कांदा बियाणं लावलंय तुम्ही यावर? दीपा कंपनीचं नक्षत्र व्हरायटी लावलेली आहे. बरं, काय रिझल्ट वाटतो तुम्हाला इथं? एकच नंबर. आजच्या तारखेला याला कलर ही आहे, पत्ती आहे, पण तुमची कादळी आलेली नाही आणि माल अजिबात सडलेला नाही. बरं, आत्तापर्यंत काय? पण शेवटच्या तारखेपर्यंत वजन चांगलं दिलेलं आहे मला. बरं, वजनमध्ये काय फरक नाही? वजन जास्त टिकतं. अच्छा, आणि बाजारभाव वगैरे कसे जातात तुमचे? त्याचा हायेस्टच भेटलेला आहे मला. हाय. कारण पत्ती बघून, कलर बघून, साईज, त्याच्यामुळे बाजारभाव चांगला भेटलेला आहे. बरं, आणि तुम्हाला उतारमध्ये वगैरे काही जर्मिनेशनमध्ये? जर्मिनेशनचा जवळपास 85% पर्यंत जर्मिनेशन दिलेलं आहे मला. बरं, कंपनीची क्वालिटी कशी वाटते तुम्हाला? क्वालिटी एकच नंबर आवडली मला. माझ्या जेवढ्या मित्रांनी बघितलं त्यांनी नक्षत्रासच मागणी केली. बरं, आत्तापर्यंत किती किलो बियाणे घेतले तुम्ही? मी मागच्या वर्षी फक्त हे 4 किलो माझ्या मित्राचं बघून टाकलेलं होतं. अच्छा, आणि या वर्षी मी आता 10 किलो घेतलेलं आहे. मला तेवढंच लागतं. बरोबर. म्हणजे सरासरी ॲव्हरेज काय निघालंय तुमच्या क्षेत्रामध्ये तरी? ॲव्हरेज चांगलं निघालेलं आहे सर. किलो मागे काय ॲव्हरेज निघालं, म्हणजे एकरी मागे? चांगलं ॲव्हरेज निघालेलं आहे. अच्छा, आणि पाणी वगैरे कसं लागतं, म्हणजे साधारण किती दिवसात कांदा निघतो? मी एवढ्या वर्षापासून शेती करतोय. थोडं माझं क्षेत्र आउटसाईडला आहे, तर पाणी कमी पडतं. पण दुसरे व्हरायटीज तिथं निघालेली नाही आहे. पाणी कमी असतानाही ही व्हरायटी चांगली निघालेली आहे. पाणी खूप कमी लागलं आहे. अच्छा, म्हणजे साधारणतः 100-105 दिवसामध्ये तुमचा कांदा निघाला? हो, निघालेला आहे. बरं, शेतकरी बांधवांना काय सांगाल मग तुम्ही याच्याबद्दल? काहीच अडचण नाही आहे. एक शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो, नक्षत्र बियाणं टाका. तुमचं सड वगैरे काही आणि काजळ येत नाही. साईज चांगली आहे आणि त्याची साईज असं गोल मार्केटमध्ये जो चालतो तसं आहे. आबोना साईज सारखा. हे बघा, आजच्या तारखेला सुद्धा काजळी वगैरे काहीच नाही आहे. आजची तारीख काय आहे दादा तुमची तरी साधारण? आज 1 सप्टेंबर आहे. 1 सप्टेंबर 2024. 1 सप्टेंबर 2024. बरं, आज पण तुमच्या चाळीमध्ये कांदा टिकलेला आहे? हो, असाच आहे. चाळीमधूनच काढून आणलेला आहे. बरं, आणि शेतकरी बांधवांना काय सांगाल मग तुम्ही याच्याबद्दल? शेतकरी बांधवांना सांगतो की वापरायला काहीच अडचण नाही. हो, तुम्हाला जर जिथं 20 किलो लागत असेल तिथं 10 किलो यावर्षी टाकून बघा, अनुभव घ्या स्वतः. पण मग नंतर पुढच्या वर्षी पुन्हा बघा. दीपाची नक्षत्र व्हरायटी. ठीक आहे दादा, चालेल. धन्यवाद. धन्यवाद.